एकंदर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मका पिकातील अत्यंत महत्त्वपूर्ण असं खत व्यवस्थापन कोणतं करावं याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। तर मित्रांनो, मका पिकामध्ये खत व्यवस्थापन करत असताना साधारणतः 25 ते 30 दिवसांचा मका झाल्यानंतरच तुम्हाला मका पिकामध्ये खत व्यवस्थापन करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं। त्यामध्ये मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण असं म्हणजेच झिंक सल्फेटचा देखील याच्यामध्ये वापर करायचा आहे। त्यासोबतच योग्य त्या NPK खताचा देखील आणि सोबतच नायट्रोजन म्हणजेच युरियाचा देखील तुम्हाला याच्यामध्ये वापर करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं। कारण की मित्रांनो, मका पीक म्हटलं की याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात नायट्रोजनची गरज ही आपल्याला भासत असते। त्यामुळे मित्रांनो, नायट्रोजनची पूर्तता करण्यासाठी नायट्रोजनयुक्त खतांचा वापर करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं। त्यासोबतच मित्रांनो, झिंक सल्फेटची देखील अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका आहे। त्यामध्ये मित्रांनो, खत व्यवस्थापन करत असताना तुम्ही NPK खतामध्ये 14-35-14 असेल, 10-26-26 असेल, त्यासोबतच 15-15 असेल, या तिघांपैकी कुठल्याही एका NPK खताचा तुम्हाला मका पिकाचं खत व्यवस्थापन करत असताना वापर करणं गरजेचं आहे। त्यासोबतच मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही प्रति एकरासाठी झिंक सल्फेटचा देखील वापर करू शकतात। झिंक सल्फेटचा वापर करत असताना 12 ते 15 किलोग्रॅमपर्यंत प्रति एकरासाठी तुम्हाला झिंक सल्फेटचा वापर करायचा आहे। त्यासोबतच मित्रांनो, तुम्हाला युरियाचा देखील वापर करायचा आहे। युरियाचा वापर करत असताना साधारणतः 40 ते 60 किलोग्रॅमपर्यंत प्रति एकराकरिता तुम्ही युरियाचा वापर हा करू शकतात। एकंदर मित्रांनो, याच्यामध्ये जी NPK खत आहे त्याच्यामध्ये तुम्ही साधारणतः प्रति एकरासाठी 2 बॅगा तुम्हाला आवश्यक असणार आहेत। त्याच्यामध्ये 14-35-14 असेल किंवा 10-26-26 असेल किंवा 15-15 असेल, याच्यामध्ये 2 बॅगा तुम्हाला या NPK खताच्या घेणं गरजेचं आहे। परत त्यामध्ये मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर झिंक सल्फेटचा वापर करत असाल तर साधारणतः झिंक सल्फेटचा वापर झाल्यानंतर पूर्णपणे माती आड झिंक सल्फेट होणं हे गरजेचं आहे। मातीवरून झाकली गेली पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला झिंक सल्फेटचा वापर करायचा आहे। जर तुम्ही झिंक सल्फेटचा वापर करत नसाल तर याऐवजी मित्रांनो, तुम्ही जे जिलेटेड झिंक येतं याचे देखील तुम्ही मका पिकामध्ये फवारणी करू शकतात। 12% वालं जे जिलेटेड झिंक आहे याचा तुम्हाला वापर करायचा आहे। याचा स्प्रेसाठी वापर करत असताना साधारणतः 15 ते 20 ग्रॅम प्रति पंपसाठी तुम्ही याचा वापर करू शकतात। चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे। एकंदर मित्रांनो, हे जे झिंक सल्फेट आहे, झिंक सल्फेटची जर मका पिकामध्ये जर कमतरता असेल तर येणाऱ्या काळामध्ये उत्पादन हे मका पिकाचं कमी हे होऊ शकतं। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला झिंक सल्फेटची किंवा झिंक असेल किंवा जिलेटेड झिंक असेल याचा वापर करणं अत्यंत महत्त्वाचं असतं। एकंदर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, तुम्हाला 100% उत्तर हे दिलं जाईल।